तर शेंबूड आपल्या नाकाला, आपण हसे दुसऱ्याला. खरं तर आपल्याच नाकाला शेंबूड असतो आणि आपण दुसऱ्याला शेंबड 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 म्हणून चिडवत असतो, त्याला हसत असतो. अशी काही पाखंडी ढोंगी माणसं समाजामध्ये असतात. तर मी बोलतोय प्रशांत बंब हे जे काही शिक्षक दृष्टी आमदार आहेत त्यांच्याविषयी. प्रशांत बंब यांच्याच मतदारसंघामध्ये, त्यांच्याच एका गावामध्ये त्यांची कशी फजिती झाली आणि त्यांचं कसं ढोंगीपण उघड झालं, याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि प्रशांत बंब यांनी फार त्रागा केला. मी त्या पोराला विचारून तुला मी एक प्रश्न विचारतो, हे प्रश्न तुम्ही 100% विचारा. जर आमच्या गावात सुविधा जर असत्या, आम्ही गावात राहिलो असतो, खेडेगावामध्ये आम्ही कुठे गेलो असतो, तुमच्यापेक्षा वर गेलो असतो कुठेतरी, आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही जसे कुठल्या तरी घरातून राजकारण करताल तसे आम्ही बी करू शकतो, त्याचा काही विषय नाही. तुमचा प्रश्न, तुम्ही काय तुम्ही आमदार होऊन किती दिवस झाले? 16 वर्ष. तुमची 4थी टर्म आहे. 15 माझं आता वय आहे 28 वर्ष. मी 2 टर्म तुम्हाला मतदान केलं. तुम्ही निवडून आले, मान्य. पहिल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले. जामगाव ते वायगाव रस्ता 20 वर्ष कोण झालं नाही, मी माझ्या डोळ्यात बघतो. तुम्ही सांगता या रस्त्याला नंबर नाही, मग या रस्त्याला नंबर नाही का? बोला ना तुम्ही. सगळे गावकरी गावातून निवडून आलेले. बगडीचा डांबरी आम्हाला रोज त्या रस्त्यानं दगड तुडीत जावं लागेल. कुठला कॉन्ट्रॅक्टर होता काय 6 महिने पुढे आला, जेसीबी सगळं उकरून टाकलं, दगड दुगड दाबून टाकले, रोज धड 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 करीत त्याच रस्त्याने हिंडावं लागत. तुम्ही 20 वर्षामध्ये आज पहिल्या वेळेस नाव पुरवणीमध्ये आले, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. उलट आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे काय कारण तुमचं. राहतो नंतर त्यांना विचारलं पाहिजे काय काय बोललंय, आणि त्यानंतर म्हणाले की खरं म्हणजे हा नियमच नाहीये, त्या आमदार तुमच्या गावात आलं पाहिजे म्हणून. आता मध्ये मध्ये बोललो राजा झालं. प्रशांत बंब यांचे काही कार्यकर्ते तिथे गावात असणारच, ते त्या माणसाच्या अंगावर गेले आणि 2 गटामध्ये थोडासा राडा झाला. राडा होणं ही काही फार महत्वाची गोष्ट नाही, पण प्रशांत बंब कायम शिक्षकांना आपल्या कर्तव्यात कसूर करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचंही वाटोळं केलं आहे. प्रशांत बंब यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे, पण जी अशी लोक आहेत ही फार कमी संख्येची लोक आहेत. म्हणजे जसे प्रशांत बंब हे विकासभूम नेतृत्व आहे असं ते म्हणतात, तसं काही भ्रष्टाचारी अपहारी आमदारही असतात, गुंडगिरी करणारे काही आमदार असतात. म्हणून सरसकट आमदार दोषी होत नाहीत. लोकांची कळकळ असणारे, लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे, अतिशय संवेदनशील काही लोकप्रतिनिधी खासदार आमदारही असतात आणि ते लोकप्रियही असतात. पण कुणीतरी आमदार गुंडगिरी करतो, कुणीतरी आमदार एखाद्या भ्रष्टाचारामध्ये सापडलेला आहे, कोणाच तरी कार्यकर्ते राडा करतायत म्हणून सर्वच आमदार आपण दोषी नाही ठरवत. तसं प्रशांत बंबजी आपण सरसकट शिक्षकांना जी काही दोषी ठरवतात आणि मराठी शाळांच्या मुळावर उठलेल्यात ना, तर आपला ढोंगीपणा आहे. कारण लोकप्रतिनिधी म्हणून आपले काही कर्तव्य आहेत, आपले काही जबाबदाऱ्या आहेत आणि लोकांना सुद्धा काही अधिकार आहेत आपला प्रश्न विचारायचे. आता प्रशांत बंब ह्या साऱ्या गोष्टीचं समर्थन कसं करतात ते बघा. ती बातमी, कारण या पत्रकारांना आणि खास मी त्या जयेश निरपडला सांगू इच्छितो, तुम्ही पत्रकार झाले म्हणजे तुम्हाला घटनेच्या व्यतिरिक्त काही वेगळे अधिकार मिळाले का? बातमी छापतात, आमदाराचा काढता पाय, आमदार तिथून निघून गेले, जाणून बुजून एकतर ते माझ्या विरोधकांचं काम करतात, ओके, मी तेव्हा काहीच बोलत नाही. पत्रकारांनी असं करू नये, त्यांचे मत असतील त्यांनी ते मांडावे, पेपरच्या माध्यमातून मांडावे की त्यांनी ते वैयक्तिक काही करावं. परंतु एका नामांकित वर्तमानपत्राचा गैरफायदा घेऊन संपादक महोदयांना किंवा पेपरना माहित नसतं यांच्यावर, म्हणजे ज्या नागरिकांनी प्रश्न विचारले त्या नागरिकांनी पूर्ण शहानिशा करायला पाहिजे. त्यांनी असे प्रश्न नाही विचारायला पाहिजे. कुठल्या तरी द्वेष भावनेतनं
त्यांनी हे आरोप माझ्यावर केले आणि गावकऱ्यांनाच त्यांना वेगळा धडा शिकवला किंवा गावकरी त्याच्यावर अंगावर गेले असं ते सांगतात. पण नेमकं तिथं काय झालं हे सोशल मीडियावर आता सांगण्याची गरज नाही, ते सर्वांनीच पाहिलेलं आहे. पुन्हा ज्या पत्रकाराने व्हिडिओ व्हायरल केले त्या पत्रकाराचं नाव घेऊन हे दम देत आहेत की तू शहानिशा करायला पाहिजे. पत्रकाराची कर्तव्य कसं असतं किंवा प्रत्येक पत्रकारानं कसं वागावं याचे धडे सुद्धा ते जाहीरपणे देत आहेत. म्हणजे आपण सुद्धा शहानिशा करून आपल्यावर आरोप करावा अशी अपेक्षा करतायत बमसाहेब. तसं ह्या राज्यातील तमाम शिक्षकांना सुद्धा वाटतं की आपण सुद्धा शिक्षकावर बोलताना शहानिशा करायला पाहिजे. आणि जे शिक्षक तुम्हाला बोगस वाटतायत, जे शिक्षक काम सुकारपणा करतायत, जे शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे मागे करतायत त्यांच्यावर कारवाई करा. सरकार तुमचं आहे, तुम्ही आमदार आहे, तुम्ही ते नाही करणार. काम शिक्षकांचा द्वेष करणार. आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच गावामध्ये जेव्हा काही नागरिक प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही अपेक्षा करतात की सर्वांनी शहानिशा केली पाहिजे. तशीच अपेक्षा सर्वही करतायत. पण तुम्हाला ते कळणार नाही, कारण शेंबूड आपल्या नाकाला आहे आणि शेंबड शेंबड म्हणून दुसऱ्याला हिणवायची आपली प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती महाराष्ट्रात जर फोफावली आणि सातत्याने तुम्ही जिल्हा प्रशिक्षकांच्या शिक्षकावर बोलत राहिला तर मराठी शाळा बंद पडल्याचं जे काही अनेक कारणं आहेत आणि जे काही पाप आहे ते पापाची तुम्ही सुद्धा वाटेकरी आहात हे प्रशांत बम तुम्ही लक्षात ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.